तर भावी शिक्षकांना अभिप्रायधारकांनो मॅथ विथ सुरज सर आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, 6 तारखेपासून आपल्याला प्रेफरन्स लॉक करण्यासाठी मुदत ही दिलेली आहे आणि 11 तारखेपर्यंत मुदत आपल्याला माहिती आहे प्रेफरन्स लॉक करण्यासाठी. परंतु खूपसे उमेदवार आहे, जवळजवळ आपण 70% उमेदवार ज्यांचे प्रेफरन्सेस अजून जनरेट झाले नाही. कोणाला लॉग इनचा प्रॉब्लेम आहे, कोणाला OTP येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, जर लॉग इन झालं तर प्रेफरन्स जनरेट होत नाही, प्रेफरन्स जनरेट झाले तर प्रेफरन्स डाउनलोड होत नाही आणि भरपूर अशा समस्या आहे. मला वाटतं लॉक तर कुणीच अजून केलं नसेल प्रेफरन्स, कारण खूप सारे प्रेफरन्स आहे, त्याच्यावर स्टडी करायचं आहे. ते प्रेफरन्स स्टडी केल्यानंतर असाइन करायचे, असाइन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपले कास्टनुसार कॅटेगरीनुसार ओपनच्या जाहिराती बघायच्या, आपल्या सब्जेक्टला किती जागा आहे ते बघून विद्यार्थ्यांना ते असाइन करायचे आहे. परंतु त्याच्यासाठी खूप मोठे प्रॉब्लेम्स हे पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर येत आहेत. आणि आज ही जी 8 तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो, 8 तारखेला आपण बघू शकतो की एक पवित्र पोर्टलवर प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. आपण बघू शकता उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना आलेल्या आहे. टेट 2025. बरेचसे विद्यार्थी गोंधळात आहे, कन्फ्यूज आहे की काय करायचं, काय याच्यावर उत्तर कोणाकडे नाही. भरपूर लोकांनी मेल केले, कॉल्स केले, मी देखील 4-5 मेल हे ईडू पवित्र पोर्टल या वेबसाईट जीमेल ॲड्रेसवर केले विद्यार्थी मित्रांनो, परंतु रिप्लाय देखील त्यांचा येत नाही. मग त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक आता दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण बघू शकतो की उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना त्यामध्ये मेन्शन केलं आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीसाठीच्या रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत सूचना आहे. पहिली सूचना आपण बघू शकता, पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेल्या उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरू आहे. आज दिनांक 8/8/2026 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत, म्हणजे कालचा डेटा आहे. मुलाखतीशिवाय या प्रकारात 58,251 इतक्या उमेदवारांनी, तर मुलाखतीसह या प्रकारात 38,582 इतक्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, 58,251 ज्या उमेदवारांनी मुलाखतीशिवाय प्राधान्यक्रम जनरेट केले असेल, त्याच्यातलेच काही उमेदवारांनी 38,582 इतक्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम हे मुलाखतीसह जनरेट केले असतील. हे कॉमन लॉजिक आहे विद्यार्थी मित्रांनो. मग मला सांगा, 1,70,000 अभियोग्यताधारक आहे, त्याच्यापैकी जर फक्त आपण जर याचं ॲव्हरेज काढलं तर विद्यार्थी मित्रांनो फक्त 40,000 ते 50,000च जे विद्यार्थी आहे, हे विद्यार्थ्यांनी जवळजवळ दोन्ही आपण म्हणू शकतो की प्राधान्यक्रम दोन्ही जे असेल मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवाय याचे प्राधान्यक्रम जनरेट केले आहे. म्हणजे अजून जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 1,00,000च्या वर जे विद्यार्थी आहे, 1,20,000 समथिंग विद्यार्थी, 1,30,000 समथिंग विद्यार्थी आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी अजूनही प्रेफरन्स जनरेट केलेले नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनी गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक डेटा हा त्या पवित्र पोर्टलच्या जे अधिकारी आहे त्यांच्याकडे जात राहतो. त्यांच्या डेटानुसार रात्री 9 वाजेपर्यंत 8/8/2026 पर्यंत 58,251 उमेदवार जे आहे त्यांनी मुलाखतीशिवायचे प्रेफरन्स जनरेट केलेले आहे आणि 38,582 जे इतके उमेदवार आहेत त्यांनी प्राधान्यक्रम जे जनरेट केले ते मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यूसाठी जनरेट केलेले आहे. लॉकचं त्यांनी अजूनही आपल्याला सांगितलं आहे. जाहिरातींची संख्या जास्त असल्याने उमेदवाराची पात्रता तपासून प्राधान्यक्रम जनरेट होत असतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक उमेदवार लॉग इनवर राहत असल्याने संकेतस्थळावर लोड येत आहे. हे आपण आधी देखील सांगितलं होतं की जर एकाच वेळेस सर्व उमेदवार जर लॉग इन करत असेल तर ती साईट क्रॅश होण्याचे जास्त चान्सेस असतात, त्याच्यावर ट्रॅफिक जास्त होते, त्यामुळे ती साईट व्यवस्थित चालत नाही आणि तेच होतं आहे, लोड जास्त त्या साईटवर येतो आहे. ज्या उमेदवारांना OTP मिळवण्यात अडचणी येत आहे अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री और कॅचे क्लिअर करावे. आपण जो क्रोम वापरत असेल किंवा गुगल वापरत असेल त्याची हिस्ट्री आहे, आपण दिवसातून 15-20 वेळेस ते पोर्टलचं वेबसाईट लॉग इन करत असतो, त्यामुळे ती हिस्ट्री जी आहे ती क्लिअर करावी. कारण ती जी हिस्ट्रीमध्ये जे असतं जो डेटा त्याच्यामध्ये आपलं लॉग इन ऑलरेडी चालू असतं, त्यामुळे ते पुढची ज्यावेळेस आपण लॉग इन करतो ते लॉग इन होत नाही, म्हणून ती हिस्ट्री सर्वांनी क्लिअर करावी असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतरही जर समस्या तशीच राहत असेल, लॉग इन होत नसेल, तर इनकॉग्निटो जो मोड असतो, जो ब्राउझरमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये प्रायव्हेट मोड असतो, विंडो असतो, तो वापर करून लॉग इन करण्याचे आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. म्हणून उमेदवारांना जर लॉग इन ID विसरला असेल तर त्यांनी सांगितलं आहे की 25 आणि अंडरस्कोर दाबून तुमचा जो टेटचा रोल नंबर होता 2025चा तुमच्याकडे मार्कशीट असेल तुम्ही डाउनलोड केलेली,
विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर तुमचा रोल नंबर आहे, त्या रोल नंबर आधी तुम्हाला 25 आणि अंडरस्कोर असा टाकून तो ID त्याच्यात टाकायचा आहे. आणि जर तुम्ही पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्ड हे ऑप्शन तिथं दिसतं. या सुविधेचा वापर करून मोबाईलवर OTP येईल आणि तो OTP टाकून तुम्ही नवीन पासवर्ड देखील जनरेट करू शकता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ध्यानात घ्या, या सूचना सर्वसाधारण सूचना या विद्यार्थ्यांसाठी आलेल्या आहे. लॉग इनसाठी खूप प्रॉब्लेम होतोय, त्यांना देखील माहिती आहे. त्यामुळे मुदतवाढ ही अटळ आहे, मुदतवाढ ही 100% मिळणार आहे, त्याबद्दल कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. आणि लवकरात लवकर ही साईट सुरळीत होऊन तुम्ही पेपर लॉक करायला विद्यार्थी मित्रांनो 5 ते 10 मिनिटात पेपर तुम्ही लॉक करू शकता. एवढा वेळ देखील त्याला लागत नाही, ते खूप लवकर काम होत असतं, 5 मिनिटाचं काम आहे. परंतु त्याच्यावरचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी तुम्ही 1-2 दिवस घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही पेपर लॉक करा. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत लवकरच हा व्हिडिओ पाठवा. थँक्यू सो मच.